एसटीत तोट्यात गेल्यास थेट नोकरी जाणार. परिवहन मंत्र्यांनी दिला कामचुकार अधिकाऱ्यांना 1 महिन्याचा अल्टिमेटम. एसटी महामंडळाच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीवर आणि उत्पन्नात वाढ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता राज्य सरकारनं अत्यंत कठोर पाऊल उचललेलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाच्या कामचुकार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांना थेट 1 महिन्याचं अल्टिमेटम दिलेलं आहे. येत्या महिन्याभरात एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी ठोस परिणाम न दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांची थेट बदली, पदोन्नती किंवा थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा मंत्र्यांनी दिला आहे. एसटी ही महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्यांच्या हक्काची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे अधिकारी वर्गाने केवळ कार्यालयात न बसता अत्यंत जबाबदारीनं काम करावं, असे स्पष्ट निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत. केवळ बैठकांचे सत्र आणि कागदोपत्री नियोजन करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष जमिनीवर काम करून महामंडळाची उत्पन्न वाढ दिसली पाहिजे, असे खडेबोल मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे. चालू वर्षातील एप्रिल-मे या उन्हाळी हंगामाच्या मुख्य काळात भाडेवाढ करण्यात आली होती. सामान्यतः या काळात एसटीला मोठा नफा होतो, मात्र यंदा भाडेवाढ असूनही एसटीच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याबद्दल प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील एकूण 31 एसटी विभागांपैकी तब्बल 21 विभाग सध्या प्रचंड तोट्यात चालले आहेत. ऐन गर्दीच्या हंगामात महामंडळाला तोटा सहन करावा लागत असल्याने आता एसटी व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर आणि नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.